नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक राज शिंदे. आपणा सर्वांचे रास्टर केमिस्ट्री 69 या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सर स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण केमिकल थर्मोडायनामिक्स मधील अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. त्याचं नाव आहे थर्मोडायनामिक प्रोसेस अँड इट्स टाइप. म्हणजे आपण केमिकल थर्मोडायनामिक्स मध्ये आपण वेगवेगळे कन्सेप्ट आपण पाहतो आहोत. त्यामध्ये आपण सिस्टीम म्हणजे काय पाहिलं आहे, त्या सिस्टीमचे असणारे टाइप्स पाहिलेत, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण सिस्टम पाहिलेलं आहे की ज्यामध्ये इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशाला म्हणायचं, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशाला म्हणायचं, या सगळ्या गोष्टी आपण प्रिव्हियस सेशन मध्ये काय केले, डिस्कशन केल्या आहेत. आज मी आपणा समोर घेऊन येत आहे एक अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट की जो HSC बोर्ड एक्झामिनेशन असेल किंवा MST CET एक्झामिनेशन असेल, यामध्ये हमखास विचारला जाणारा क्वेश्चन जो या कन्सेप्ट वरती विचारला जातो. त्या कन्सेप्टचं नाव आहे थर्मोडायनामिक प्रोसेस अँड इट्स टाइप्स. आता थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे नेमकं काय आहे, व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनामिक प्रोसेस, थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे नेमकं काय आहे आणि व्हॉट आर द टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे नेमकं काय आहे आणि थर्मोडायनामिक प्रोसेस ज्या असतात त्या कोणकोणत्या असतात हे आपल्याला काय करायचे पाहिजेत आणि व्हाय देअर इज नीड टू स्टडी थर्मोडायनामिक प्रोसेस अँड देअर टाइप्स. तर बघूया आजच्या सेशन मध्ये आपण की हे जे डेफिनेशन काय आहे, तो कन्सेप्ट काय आहे आणि व्हाय दिस कन्सेप्ट इज युजफुल फॉर अस. तर विद्यार्थी मित्र हो, थर्मोडायनामिक प्रोसेस समजून घेण्याच्या अगोदर फर्स्ट यू शुड नो दॅट व्हॉट इज मीन बाय प्रोसेस. तुम्हाला प्रोसेस म्हणजे नेमकं काय आहे ही पहिली गोष्ट समजून घेणे जास्त गरजेची आहे. आणि प्रोसेस समजून घेण्यासाठी एखादी सिस्टीम आपल्याला कन्सिडर करणं जास्त महत्वाचं आहे. सिस्टम म्हणजे काय, एनी पार्ट ऑफ आवर युनिवर्स which can be selected for thermodynamic observation, that is called as system. तर एक आपण सिस्टम घेऊया आणि त्या सिस्टीम वरती प्रोसेस झाल्यानंतर त्या सिस्टीम वरती प्रोसेस ज्यावेळी होत असते त्यावेळी काय चेंज होतं, त्या प्रोसेसला थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणायचं का नाही, सर्व गोष्टीची उत्तर आपल्या याच्यामध्ये मिळणार आहेत. तर एक मी सिस्टीम घेतो बघा आणि ती सिस्टीम जी आहे, सपोज दिस इज आवर सिस्टम, ही काय आहे, सिस्टम आहे. सपोज ए नावाची सिस्टम आहे, काय आहे, ए नावाची सिस्टम आहे की सपोज त्याचं काय असेल, प्रेशर P1 आहे, सपोज त्याचं व्हॉल्यूम किती आहे, V1 आहे आणि सपोज त्याचं टेम्परेचर किती आहे, T1 आहे. म्हणजे अशी एक सिस्टम मी कन्सिडर केली आहे की त्याची व्हॉटेवर काहीतरी स्टेट असेल, मग ते सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅस असेल, ही सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमची काहीतरी स्टेट असेल की ज्याचं प्रेशर किती आहे, P1 आहे, ज्याचं व्हॉल्यूम किती आहे, V1 आहे आणि त्याचं टेम्परेचर काय असणार आहे, T1 असणार. म्हणजे एक इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये एक सिस्टीम आहे की ज्याचे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स आपल्याला काय केलेत, गिव्हन केलेले आहेत. ज्यावेळी मी ही जी काय याच्यावरती ए नावाची सिस्टीम जी आहे याच्यावरती मी सपोज काय केली, प्रोसेस केली. आता प्रोसेस केल्यानंतर काय झाले, ए नावाची जी सिस्टीम होते त्याचं कन्व्हर्जन कसं झालं आहे, बी नावाच्या सिस्टीम झालं आहे. कशामध्ये झालं आहे, बी नावाच्या सिस्टीम झालं आहे. आणि हे कन्व्हर्जन होत असताना, हे ट्रान्सफॉर्मेशन होत असताना जर त्याचं प्रेशर जर चेंज झालं, म्हणजे सपोज P1 चं प्रेशर P2 होत असेल, जर व्हॉल्यूम जे V1 असेल ते काय होत असेल, V2 होत असेल, जर टेम्परेचर T1 असेल ते T2 जर होत असेल, तर आपण समजू की एक सिस्टीम आहे की त्या सिस्टीमची जी स्टेट आहे त्या स्टेटचं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. त्या स्टेटचं काय होत आहे, ट्रान्सफॉर्मेशन होत आहे फ्रॉम वन सिस्टम टू अनदर सिस्टम, दॅट इज कॉल्ड एज प्रोसेस. प्रोसेस म्हणजे काय आहे, सिंपली अ प्रोसेस इज नथिंग बट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वन स्टेट टू अनदर स्टेट. म्हणजे एक स्टेट आहे की ज्याच्या व्हॉटेवर काहीतरी थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबलची व्हॅल्यू आहेत, त्या स्टेटचं सेकंड स्टेटमध्ये, दुसऱ्या स्टेटमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन होतं त्या पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मेशनला आपण काय म्हणतो, प्रोसेस म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो, प्रोसेस म्हणतो. सिंपल डेफिनेशन आहे बघा, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सिस्टम फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे एक सिस्टम आहे की जे व्हॉटेवर काय स्टेट असेल की ज्याच्या व्हॅल्यू थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स तुम्हाला माहित आहेत आणि त्याचे ट्रान्सफॉर्मेशन जर आपल्याला सेकंड सिस्टम मध्ये होत असेल की त्या सिस्टमला आपण बी म्हणतोय की ज्याचं प्रेशर चेंज होत असेल किंवा व्हॉल्यूम चेंज होत असेल किंवा टेम्परेचर चेंज होत असेल, तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन झाले आहे त्या ट्रान्सफॉर्मेशनला आपण सिंपली काय म्हणतो, प्रोसेस म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, सिंपली प्रोसेस म्हणतो. पण आपला कंटेंट आहे थर्मोडायनामिक प्रोसेस.
व्हॉट इज मीन बाय प्रोसेस, तर आपण प्रोसेस मध्ये समजून घेतलंय. आता व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनामिक प्रोसेस, एखाद्या प्रोसेसला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस कधी म्हणतो. अ प्रोसेस इज कॉल्ड एज थर्मोडायनामिक प्रोसेस इफ देर इज चेंज इन देअर थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल. जर एखाद्या स्टेटचं दुसऱ्या स्टेटमध्ये कन्व्हर्जन होत असताना जर थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज मध्ये जर चेंज होत असेल तर त्या प्रोसेसला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस आपण म्हणतो. चला की आपण बघूया की विच प्रोसेस वी कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक प्रोसेस. अशा कोणकोणत्या प्रोसेस आहेत की ज्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, थर्मोडायनामिक प्रोसेस आपण म्हणतो. सपोज एक एक्झाम्पल घेतलंय, माझ्या हातामध्ये चॉक आहे, हा माझ्या हातामध्ये काय आहे, चॉक आहे. आता हा जो चॉक बघितला मी, हा जो चॉक घेतला मी, तर चॉक इज माय सिस्टम. ह्या चॉकला मी काय केले, माझी सिस्टम म्हणून काय केले, मी कन्सिडर केलेलं आहे. आणि ह्या चॉकवरती मला काय करायचे, प्रोसेस करायचे. प्रोसेस करायचे म्हणजे काय करायचे, मला हा चॉक काय करायचे, ब्रेक करायचा. चॉक काय करायचं, मला ब्रेक करायचं. सपोज आय विल ब्रेक दिस चॉक. हा चॉक काय केला, मी ब्रेक केला. म्हणजे ड्युरिंग द ब्रेकिंग ऑफ चॉक एनिथिंग हॅपन्ड, नो. देर इज चेंज, एनी चेंज इन प्रेशर, देर इज एनी चेंज इन व्हॅल्यू, देर एनी चेंज इन टेम्परेचर. इफ इट इज डन, जरी होत असेल तरच त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणतो. म्हणजे प्रोसेस इज कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक प्रोसेस इफ देर इज चेंज इन देअर थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल. मग मला सांगा, हा चॉक जर ब्रेक करत असेल तर प्रेशर चेंज झालं का, नाही झालं. जर त्याचं व्हॅल्यूम चेंज झालं का, नाही झालं. जर त्याचं टेम्परेचर चेंज झालं, हा चॉक गरम झाला का, नाही झाला. देर इज अ थर्मोडायनामिक प्रोसेस इज ऑकर्ड ऑर नॉट, डेफिनेटली नॉट. तर थर्मोडायनामिक प्रोसेस आपल्याला झाली गेलेली पाहायला मिळालेली नाही. म्हणजे दिस इज ओनली मेकॅनिकल वर्क, हे मेकॅनिकल वर्क आहे. सच प्रोसेस वी कॉन्ट सेज दॅट थर्मोडायनामिक प्रोसेस, त्या प्रोसेसला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणू शकत नाही. सो विच प्रोसेस वी कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक प्रोसेस. अशा कोणत्या प्रोसेस असणार आहेत की ज्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणतो. जसं की मेल्टिंग ऑफ आईस. जर आईस घेतला, आईस ही सिस्टीम आहे आपली, आणि मेल्टिंग ऑफ आईस जर त्याच्यावरती प्रोसेस होत जर असेल तर डेफिनेटली वी नोट दॅट देर इज अ चेंज इन देअर थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल. त्याचे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल तुम्हाला चेंज झाले पाहायला मिळतात. त्याचं प्रेशर चेंज झाले पाहायला मिळतं, त्याचे व्हॅल्यूम चेंज झाले पाहायला मिळते, त्याची हीट चेंज झाली पाहायला मिळते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बॉइलिंग ऑफ वॉटर, बॉइलिंग ऑफ वॉटर, वॉटर इज अ सिस्टम आहे आणि बॉइलिंग इज अ प्रोसेस आहे. म्हणजे हे बॉइलिंग ऑफ वॉटर जे आहे, हे वॉटर बॉइलिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळतं की एका इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असणारी जी सिस्टीम आहे त्याचा आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन सेकंड इक्विलिब्रियम स्टेट मध्ये झालेलं पाहायला मिळतं, किंवा एका स्टेटचं दुसऱ्या स्टेटमध्ये कन्व्हर्जन झालेलं पाहायला म्हणजे जसं मेल्टिंग ऑफ आईस मध्ये पाहिलं आपण, तर सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये झालेलं पाहायला मिळतं. बॉइलिंग ऑफ वॉटर मध्ये बघितलं आपण की ज्यामध्ये लिक्विडचं कन्व्हर्जन वॉटर वेपर मध्ये झालेलं पाहायला मिळतं ऍट 100 डिग्री सेल्सिअस. तर हे ज्या प्रोसेस आहेत की ह्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणणार आहे. अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक प्रोसेस इफ देर इज एनी चेंज इन देअर थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल. जर ह्याच्यामध्ये ही ए नावाची सिस्टीम असेल, ज्याचं प्रेशर P1 आहे, व्हॅल्यूम V1 आहे आणि टेम्परेचर T1 आहे, जर याच्यावरती मी प्रोसेस केली आणि प्रोसेस केल्यानंतर मला जर त्याचं प्रेशर ऍज इट इज पाहायला मिळालं, व्हॅल्यूम ऍज इट इज पाहायला मिळालं, टेम्परेचर ऍज इट इज पाहायला मिळालं, तर मी सांगू शकणार आहे की दिस इज नॉट द एक्झाम्पल ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. हे थर्मोडायनामिक प्रोसेसचं एक्झाम्पल असू शकत नाही. दिस प्रोसेस इज ओनली अ मेकॅनिकल वर्क. ही जी प्रोसेस आहे हे एक मेकॅनिकल वर्क आहे, इट इज नॉट द थर्मोडायनामिक प्रोसेस. म्हणजे थर्मोडायनामिक प्रोसेस जर व्हायची जर असेल तर थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल मध्ये चेंज झाला गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता यामध्ये जर आपण बघितलं तर देर आर नंबर ऑफ एक्झाम्पल्स, देर आर नंबर ऑफ एक्झाम्पल्स. म्हणजे अशा नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत की ज्या प्रोसेसला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस आपण म्हणतो. म्हणजे सपोज एक्झाम्पल जर एखादं घ्यायचं झालं आपल्याला, सपोज कंबशन ऑफ फ्युएल. कुठलं असणार आहे, कंबशन ऑफ फ्युएल. जर मी फ्युएलचं कंबशन केलं, म्हणजे फ्युएलवरती मी काय केली, प्रोसेस केली. त्या फ्युएलचं कंबशन होत असताना त्याचं असणारं प्रेशर चेंज होईल, त्याचं असणारं टेम्परेचर चेंज होईल, त्याचं असणारं हीट असेल, त्याचं असणारं प्रेशर असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस झाले पाहायला मिळतं. म्हणजे कंबशन ऑफ फ्युएल ही जी आहे इट इज ए थर्मोडायनामिक प्रोसेस. त्याला काय म्हणतो आपण, थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणतो. त्याचबरोबर जर एखादं एक्झाम्पल झालं, मेल्टिंग ऑफ आईस घेतला आपण, मेल्टिंग ऑफ आईस घेतला असेल, इट इज ऑल्सो
इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक प्रोसेस. त्याला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणतो आपण. त्याचबरोबर बॉइलिंग ऑफ वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस, इट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. म्हणजे अशा प्रोसेसेस की ज्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणतो, ज्यावेळी त्यांचे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल चेंज होत असतील तर. जर थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल चेंज होत नसतील तर त्या प्रोसेसला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणू शकत नाही. तर सिंपली ही जी काय डेफिनेशन होती थर्मोडायनामिक प्रोसेसची, ही आपण काय केली, पाहिलेली आहे. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे, आता थर्मोडायनामिक प्रोसेसची डेफिनेशन काय केली आपण, पाहिलेली आहे. आता नेक्स्ट जो पॉइंट असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक प्रोसेस. तर आपल्या सर्वांना माहित असावं की थर्मोडायनामिक प्रोसेस जी आहे, थर्मोडायनामिक प्रोसेस, ह्या थर्मोडायनामिक प्रोसेस अतिशय महत्वाचे आहे आणि थर्मोडायनामिक प्रोसेसचे अत्यंत महत्वाचे 4 टाइप्स आपल्याला पाहायला मिळतात. देर आर 4 टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. थर्मोडायनामिक प्रोसेस आपल्याला 4 टाइप पाहायला मिळतात, लक्षात घ्या. आणि फर्स्ट जो टाइप आहे त्या टाइपला आपण काय म्हणतो, फर्स्ट जो टाइप म्हणजे टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस and there are 4 types. फर्स्ट जो टाइप असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज आयसोथर्मल प्रोसेस. थर्मोडायनामिक प्रोसेसचा फर्स्ट जो टाइप आहे दॅट इज कॉल्ड ॲज आयसोथर्मल प्रोसेस. सेकंड जो टाइप असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज ॲडिएबॅटिक प्रोसेस. थर्ड जो टाइप असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज आयसोबारिक प्रोसेस. त्याला आपण काय म्हणतो, आयसोबारिक प्रोसेस म्हणतो. आणि लास्ट जो टाइप आहे, 4 नंबर टाइप आहे दॅट इज कॉल्ड ॲज आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे हे जे काय 4 टाइप आहेत थर्मोडायनामिक प्रोसेसचे, ते काय करायचे आपण पाहणार आहोत. तर देर आर 4 टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. फर्स्ट वन इज आयसोथर्मल प्रोसेस, सेकंड वन इज ॲडिएबॅटिक प्रोसेस, नेक्स्ट वन दॅट इज आयसोबारिक प्रोसेस, आणि नेक्स्ट वन आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे कोणत्या प्रोसेसला, विच प्रोसेस वी कॉल्ड ॲज आयसोथर्मल प्रोसेस, विच प्रोसेस वी कॉल्ड ॲज ॲडिएबॅटिक प्रोसेस, विच प्रोसेस वी कॉल्ड ॲज आयसोबारिक प्रोसेस, आणि विच प्रोसेस वी कॉल्ड ॲज आयसोकोरिक प्रोसेस. तर हे आपण पाहणार आहोत. So let's start to discuss the 4 types of thermodynamic process. First one that is called as isothermal process, second one that is called as adiabatic process, third one that is called as isobaric process, and last one that is isocoric process. So there are 4 types of thermodynamic process. We will discuss one by one. चला विद्यार्थी मित्र बघूया आपण what is mean by isothermal process, what is mean by adiabatic process, what is mean by isobaric process, and what is mean by आयसोकोरिक प्रोसेस. महाराष्ट्र बोर्ड एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतो की गिव्ह डिस्टिंग्विश बिटवीन आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडिबॅटिक प्रोसेस. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडिबॅटिक प्रोसेस यामधला डिफरन्स तुम्हाला काय केला जातो, विचारला जातो, किंवा असे वेगवेगळे एक्झाम्पल दिले जातात आणि त्याचे विचारते की गिव्हन जी प्रोसेस असणार आहे ते आयसोथर्मल कोणते असणार आहे, ॲडिबॅटिक कोणते असणार आहे, आयसोबारिक कोणते असणार आहे, आयसोकोरिक कोणते असणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये काय केल्या जातात, विचारल्या जातात. सो वी आर गोइंग टू डिस्कस वन बाय वन इन डिटेल. ओके, सो लेट स्टार्ट. फर्स्ट प्रोसेस, व्हॉट इज द नेम ऑफ प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस. काय नाव आहे त्याचं, आयसोथर्मल प्रोसेस. आता व्हॉट इज मीन बाय आयसोथर्मल प्रोसेस, तर आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, अ प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट throughout the transformation is called as isothermal process. अशी प्रोसेस की ज्या प्रोसेस मध्ये टेम्परेचर हे तुम्हाला कॉन्स्टंट पाहायला मिळतं थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे एखादी सिस्टम असेल आणि त्या सिस्टीमची जी स्टेट असेल की ज्या काहीतरी व्हॅल्यू असतील, ज्यामध्ये प्रेशर काहीतरी असेल, व्हॉल्यूम असेल किंवा टेम्परेचर असेल, ज्यावेळी एका स्टेटचं दुसऱ्या स्टेटमध्ये कन्व्हर्जन होईल आणि ते कन्व्हर्जन होत असताना, ते ट्रान्सफॉर्मेशन होत असताना बाकीचे सगळे बदलले तर चालतील. म्हणजे प्रेशर बदलेल, व्हॉल्यूम बदलेल, त्याचबरोबर हीट बदलेल, पण टेम्परेचर जे असणार आहे थ्रू आउट द प्रोसेस हे तुम्हाला सेम पाहायला मिळेल. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. मीन्स ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन वी आर ऑब्झर्विंग
द टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर कसं असणार आहे तुम्हाला कॉन्स्टंट पाहायला मिळेल. मीन्स चेंज इन टेम्परेचर दॅट इज डेल्टा टी असणार आहे, तो काय असणार आहे 0 पाहायला मिळणार आहे. म्हणजे इनिशियल जे टेम्परेचर असणार आहे स्टेटचं आणि ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर जी स्टेट मिळते आहे त्याचं पण टेम्परेचर तुम्हाला पाहायला सेम पाहायला मिळेल. म्हणजे इनिशियल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर हे तुम्हाला सेम पाहायला मिळेल. सो चेंज इन टेम्परेचर दॅट इज डेल्टा टी हा कसा असणार तुम्हाला 0 पाहायला मिळतो. लक्षात घ्या. आता ही जी सिस्टीम असणार आहे ह्या आयसोथर्मल प्रोसेस जी आहे ह्या आयसोथर्मल प्रोसेस कोणत्या सिस्टीम मध्ये कॅरी केली जाते तर आयसोथर्मल प्रोसेस कॅन बी कॅरीड आउट इन अ क्लोज्ड सिस्टम. कशामध्ये केली ती क्लोज्ड सिस्टम मध्ये आपल्याला परफॉर्म केलेली पाहायला मिळते. लक्षात घ्या. त्याचबरोबर ड्युरिंग द आयसोथर्मल प्रोसेस प्रेशर इज चेंज, व्हॅल्यू मे बी चेंज, हीट मे बी चेंज. हे तिन्ही पण आपल्याला चेंज आहे पाहायला मिळतं. ओनली वन फॅक्टर दॅट इज टेम्परेचर. टेम्परेचर हा कॉन्स्टंट तिथं पाहायला मिळतो. लक्षात घ्या. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज आयसोथर्मल प्रोसेस. आता एक महत्वाचा कन्सेप्ट आहे विच इज रिलेटेड टू आयसोथर्मल प्रोसेस. तो काय आहे तर इंटरनल एनर्जी इज द फंक्शन ऑफ टेम्परेचर. इंटरनल एनर्जी इज द फंक्शन ऑफ टेम्परेचर. म्हणजे इंटरनल एनर्जी जी आहे ही अशी प्रॉपर्टी आहे की जी कशावर डिपेंड आहे टेम्परेचरवर डिपेंड आहे. म्हणजे आपण इंटरनल एनर्जी डेफिनेशन पाहिले. इंटरनल एनर्जी म्हणजे काय आहे इट इज अ सम ऑफ ऑल फॉर्म ऑफ एनर्जी विच गव्हर्न द टेम्परेचर ऑफ द सिस्टम. म्हणजे अशा सर्व एनर्जीचा सम की ज्यांची व्हॅल्यू ही टेम्परेचरवर डिपेंड आहे. जर टेम्परेचर चेंज केल्यानंतर जर त्यांची व्हॅल्यू चेंज होत नसेल तर त्यांना आपण एनर्जी म्हणू शकत नाही, त्यांना आपण इंटरनल एनर्जी म्हणू शकत नाही. म्हणजे इंटरनल एनर्जी जी आहे हे इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू ही टेम्परेचरवर तुम्हाला पाहायला मिळते. लक्षात घ्या. इंटरनल एनर्जी जर चेंज व्हायची असेल तर टेम्परेचर त्या सिस्टमचं चेंज होणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा थंड चहा असेल त्या थंड चहाला आपण काय केलं गरम केलं आणि त्याचं गरम केलं तर काय झालं इनिशियल टेम्परेचर कसं होतं त्याचं कमी होतं आणि फायनल टेम्परेचर कसं झालं त्याचं वाढलं. इनिशियल टेम्परेचर असताना त्याची इंटरनल एनर्जी कशी होती कमी होते आणि ज्यावेळी चहा गरम झाला त्यावेळी काय झाली ती इंटरनल एनर्जी काय झाली चेंज झाली. म्हणजे इंटरनल एनर्जी ऑफ एनी सिस्टम इज डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर. इन आयसोथर्मल प्रोसेस temperature is a constant, so delta T is a 0, so delta U that is called as internal energy is also a 0 because delta T is directly proportional to delta U. But change in temperature is depend on change in internal energy. जर delta T 0 असेल obviously काय असणार आहे delta U काय असणार आहे 0 तुम्हाला पाहायला मिळेल. So this is the information, this is the concept of isothermal process. And the last point on isothermal process is what are the examples of isothermal process. Which processes we call it as isothermal process, under which condition, under which process the temperature of the system remains constant. Okay, so these are the different examples. First example आहे isothermal process बॉइलिंग ऑफ वॉटर ऍट 100 डिग्री सेल्सिअस. जे वॉटर जे होत आहे 100 डिग्री सेल्सिअसला काय होतं बॉईल होते का कारण बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. त्या कंडिशन मध्ये जर आपण बघितलं आणि ही जे सिस्टीम आहे ही जे वॉटर ही जे सिस्टम असणार आहे आणि त्याला आपण बॉईल करतो 100 डिग्री सेल्सिअसला इन क्लोज्ड वेसल जर करत असेल तर आपल्याला पाहायला मिळेल की जे टेम्परेचर असणार आहे सिस्टमचं हे रिमेन्स कॉन्स्टंट असलं पाहायला मिळेल. पण ड्युरिंग द प्रोसेस त्याचं असणारं प्रेशर असेल त्याचं असणारं व्हॅल्यूम असेल त्याची असणारी हीट असेल हे तुम्हाला त्या प्रोसेसच्या वेळी तुम्हाला चेंज झाले पाहायला मिळेल. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. सेकंड एक्झाम्पल आहे फ्युजन ऑफ आइस ऍट 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे फ्युजन ही अशी पर्टिक्युलर फेनॉमेनन आहे की ज्यामध्ये सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतं त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो मेल्टिंग असं म्हणतो. तर हा जो फ्युजन ऑफ आइस जे आहे ऍट 4 डिग्री सेल्सिअस जर बघितला आपण तर सॉलिड जो आइस असणार आहे त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला लिक्विड मध्ये पाहायला मिळेल की डेफिनेटली जे त्याचे असणारे जे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स असतील त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली चेंज झाले पाहायला मिळेल. पण ज्यावेळी थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स चेंज होत असतील त्यावेळी प्रेशर चेंज होईल त्याचं असणारं व्हॅल्यूम चेंज होईल त्याची असणारी हीट चेंज होईल. बट ओनली वन state variable that is temperature is remains constant throughout the process. So it is example of isothermal process. Next one that is diffusion of gas. जर आपण गॅसचं डिफ्युजन जर बघितलं तर डिफ्युजन ऑफ गॅस मध्ये काय असणार आहे तर गॅस मॉलिक्यूल जे असणार आहे त्याची मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळते फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे हा फेनॉमेनॉन ज्या होतं म्हणजे जसं स्मेल ऑफ फूड जे आपल्या अन्नाचा वास येतो किंवा जे स्प्रेडिंग ऑफ फ्रॅग्रन्स जे काय
फ्रेग्रन्स असेल, स्प्रे असतील, त्याचा आपल्याला वास येतो, लक्षात घ्या. म्हणजे हे हे काय होतं तर त्याचं गॅसचं डिफ्युजन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जो टेम्परेचर जे असणार आहे ते टेम्परेचर तुम्हाला डिफ्युजन होत असताना कॉन्स्टंट असलेलं पाहायला मिळतं. त्याचं प्रेशर असेल, त्याचं व्हॅल्यूम असेल, हीट असेल, हे तुम्हाला ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन हे सेम तुम्हाला पाहायला मिळते. सो दे आर द एक्झाम्पल्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. महत्वाच्या गोष्टी एकच आहेत. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ आयसोथर्मल प्रोसेस? Which state variable is constant in isothermal process? Isothermal process is carried out in which system? Either open, closed, or isolated. Which state variables are changed during isothermal process? And what are the examples of isothermal process? And how internal energy of any system is depend on temperature of the system. तर हे कन्सेप्ट आहेत की जे तुम्हाला HSC बोर्ड एक्झामिनेशन मध्ये याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे केमिस्ट्रीचं बुक आहे याच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन तुम्हाला शॉर्ट मध्ये पर्टिक्युलर आपण काय करू शकतो त्यामध्ये पाहू शकतो. लक्षात घ्या. चला नेक्स्ट जे आहे दॅट इज सेकंड टाइप ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस, वी कॉल्ड एज ॲडिबॅटिक प्रोसेस. आपण त्याला ॲडिबॅटिक प्रोसेस म्हणतोय. आता ॲडिबॅटिक प्रोसेस म्हणजे काय? अ प्रोसेस in which heat of the system remains constant throughout the process. म्हणजे अशी प्रोसेस की ज्यामध्ये हीट ही कशी असते, कॉन्स्टंट असते पाहायला मिळते ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन एका सिस्टीमचं दुसऱ्या सिस्टीम मध्ये होत असताना, एका स्टेटचं दुसऱ्या स्टेटमध्ये होत असताना जर हीट जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ॲडिबॅटिक प्रोसेस. डेफिनेशन काय सांगितली? अ प्रोसेस इन विच heat of the system remains constant throughout the transformation, that is called as adiabatic process. Means heat is a constant during adiabatic process. आता मला सांगा adiabatic process ही कशामध्ये असणार आहे? इट कॅन बी कॅरिड आउट इन आयसोलेटेड सिस्टम. कशामध्ये पाहायला मिळेल आपल्याला? आयसोलेटेड सिस्टम. तर आपल्याला सिस्टमचे 3 टाइप माहिती आहे. ओपन सिस्टम की ज्या सिस्टम मध्ये मास आणि एनर्जी बोथ आर एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. क्लोज्ड सिस्टम की ज्यामध्ये मास इज नॉट एक्सचेंज, ओनली एनर्जी कॅन बी एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. आणि लास्ट आपण सिस्टम पाहिली बघा आयसोलेटेड सिस्टम की ज्यामध्ये मास आणि एनर्जी बोथ आर नॉट एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. आपण थर्मस फ्लास्क घेतलेला होता आणि थर्मस फ्लास्क मध्ये आपण मग ते वॉटर असेल, कॉफी असेल किंवा टी असेल, हॉट टी असणार आहे किंवा हॉट वॉटर असेल, हे आपल्याला त्यामध्ये जर आपण एक्झाम्पल जर घेतलं असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यामधून हीट आपल्याला ट्रान्सफर झालेले पाहायला मिळत नाही. म्हणजे हीट इज अ कॉन्स्टंट आणि धिस प्रोसेस can be carried out in a isolated system because in isolated system heat cannot be exchanged between system and surrounding, it may be constant. त्यामध्ये ॲडिबॅटिक प्रोसेस मध्ये बघितलं आपण तर जे प्रेशर आपल्याला चेंज झालेलं पाहायला मिळेल, त्याचं व्हॅल्यूम चेंज झालेलं पाहायला मिळेल, टेम्परेचर आपल्याला चेंज झालेलं पाहायला मिळेल, बट ओनली वन that is heat is a constant during the transformation. This process is called as adiabatic process म्हणतो आपण. एक्झाम्पल काय आहेत? एक्सपान्शन ऑफ गॅस इन व्हॅक्यूम. जर म्हणजे व्हॅक्यूम मध्ये जर बघितलं गॅस जर एक्सपान्शन झालं, गॅसचं काय झालं? एक्सपान्शन झालं, तर त्यावेळी काय होणार आहे? हीट ऑफ द सिस्टम ही तुम्हाला कॉन्स्टंट असलेली पाहायला मिळेल. त्यामध्ये प्रेशर चेंज झालेलं पाहायला मिळेल तुम्हाला फेनॉमेनॉनच्या वेळी, व्हॅल्यूम चेंज झाले पाहायला मिळेल, टेम्परेचर चेंज झाले पाहायला मिळेल, बट ओनली वन दॅट इज हीट इज अ कॉन्स्टंट ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन. त्याचबरोबर वॉटर बॉइलिंग ॲट 100 डिग्री सेल्सिअस इन थर्मस फ्लास्क. थर्मस फ्लास्क म्हणल्यानंतर त्याची जी बाउंड्री असणार आहे ही बाउंड्री कशी असणार आहे? ॲडिबॅटिक असणार आहे. आणि ॲडिबॅटिक बाउंड्री जी असणार आहे त्याचा रोल असणार आहे की मास ॲज वेल एज एनर्जी कॅनॉट एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग ड्यू टू ॲडिबॅटिक नेचर ऑफ बाउंड्री. बाउंड्री ही ॲडिबॅटिक असल्यामुळं आपण त्यामधून हीट एक्सचेंज झालेले पाहायला मिळत नाही, मास एक्सचेंज झालेले पाहायला मिळत नाही. म्हणजे ज्यावेळी आपण वॉटरला बॉईल करतो at 100 degree Celsius in thermos flask, we have to observe that there is no any change in the heat. So this is the example of adiabatic process. And last one that is bursting of the tire or balloon. म्हणजे एखादा बलून असेल किंवा एखादा टायर असेल, तो जर बस्ट झालेला जर पाहिला तर तुम्हाला हे जे स्टेट व्हेरिएबल्स असतात हे चेंज झाले पाहायला मिळतात. जसं की प्रेशर असेल, व्हॅल्यूम असेल, टेम्परेचर आहे, हे चेंज झाले पाहायला मिळतं. पण हीट जी आहे ही ठराविक वेळेपर्यंत तुम्हाला
कॉन्स्टंट असलेली पाहायला मिळते. का? कारण हीट ट्रान्सफॉर्मेशन जे आहे इट ऑलवेज टेक सम टाइम. जसं सॉलिड मधून जर हीट ट्रान्सफर होणार असेल तर कंडक्शनच्या माध्यमातून होते की इट इज व्हेरी स्लो प्रोसेस. जर कन्व्हेक्शनच्या माध्यमातून होते लिक्विड म्हटल्यानंतर कन्व्हेक्शन की त्यापेक्षा थोडीशी हीट काय होते फास्ट त्यामध्ये मोशन झालेली पाहायला मिळते. आणि जर गॅसेस रेडिएशन की ज्यामध्ये जास्त हीट आपल्याला इझी ट्रान्सफर झालेली पाहायला मिळते. म्हणजे हीट जे आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑलवेज टेक सम टाइम. At that some time we have to observe the temperature is a constant. So such a process we call it as adiabatic process. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? adiabatic प्रोसेस म्हणतो. त्यानंतर थर्ड नंबर जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? आयसोबारिक प्रोसेस. नावातच आहे बार. बार इज अ युनिट ऑफ प्रेशर. बरोबर. म्हणून आयसोबारिक प्रोसेस की ज्यामध्ये काय असणार आहे? विच स्टेट व्हेरिएबल इज कॉन्स्टंट, द प्रेशर इज कॉन्स्टंट. म्हणजे इनिशियल प्रेशर आणि ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर फायनल प्रेशर असणार आहे. हे दोन्ही पण कसं असणार आहे? सेम असणार आहे. इनिशियल आणि फायनल बोथ आर सेम. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? आयसोबारिक प्रोसेस म्हणतो. की त्यामुळे चेंज इन प्रेशर दॅट इज डेल्टा पी जी व्हॅल्यू असणार आहे दॅट इज 0 तुम्हाला पाहायला मिळते. लक्षात घ्या. दिस प्रोसेस इज कॅरिड आउट इन ओपन सिस्टम. म्हणजे ओपन प्लॅटफॉर्म मध्ये किंवा ओपन स्पेस मध्ये आपण ज्या व्हॉट एव्हर केमिकल रिएक्शन परफॉर्म करतो दे आर द एक्झाम्पल्स ऑफ आयसोबारिक प्रोसेस. हे सर्व एक्झाम्पल पाहायला मिळते. आणि इन आयसोबारिक प्रोसेस प्रेशर इज ओनली कॉन्स्टंट बट others like volume, temperature, heat may be exchanged between system and surrounding. त्याचबरोबर एक्झाम्पल्स बघा. कुकिंग ऑफ फूड इन ओपन ऍटमॉस्फिअर. आपण ओपन ऍटमॉस्फिअर मध्ये काय करतो? फूडला काय करतो? आपण कुकिंग करतो. म्हणजे कुकिंग ऑफ फूड अन्न आपण शिजवतो. लक्षात घ्यायचं. आणि हे ओपन ऍटमॉस्फिअर मध्ये करत असेल तर इट इज एक्झाम्पल ऑफ आयसोबारिक प्रोसेस. बिकॉज ड्युरिंग दिस प्रोसेस वी हॅव टू ऑब्झर्व प्रेशर ऑफ द सराउंडिंग कॅनॉट बी चेंज. जे सिस्टम असेल किंवा सराउंडिंग असेल त्याचं प्रेशर आपल्याला चेंज झालेलं पाहायला मिळत नाही. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ आयसोबारिक प्रोसेस. किंवा कंबशन प्रोसेस. ज्वलन ही प्रोसेस आहे की ज्यामध्ये कंबशन एखाद्या फ्युएल जर होत असेल तर त्यावेळी टेम्परेचर चेंज झाले पाहायला मिळतं, हीट चेंज झाले पाहायला मिळतं, जे व्हॅल्यूम आहे जे फ्युएल घेतलंय त्याचे व्हॅल्यूम चेंज झाले पाहायला मिळतं. बट ओनली वन दॅट इज प्रेशर कॅनॉट बी एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? आयसोबारिक प्रोसेस. लास्ट प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज आयसोकोरिक प्रोसेस. आता आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय? की ज्यामध्ये व्हॅल्यूम काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. डेफिनेशन काय असणार आहे? आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय? अ प्रोसेस इन विच व्हॅल्यूम ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन होत असताना एखाद्या सिस्टमचं व्हॅल्यूम जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? आयसोकोरिक प्रोसेस म्हणतो. की ज्यामध्ये व्हॅल्यूम कॉन्स्टंट आहे मीन्स डेल्टा व्ही जो असणार आहे हा तुम्हाला 0 पाहायला मिळतो. म्हणजे इनिशियल व्हॅल्यूम आणि फायनल व्हॅल्यूम हे तुम्हाला सेम पाहायला मिळते. लक्षात घ्या. दिस प्रोसेस कॅन बी ऑकर्ड इन क्लोज्ड सिस्टम. आपण क्लोज्ड सिस्टम मध्ये हे पाहायला मिळतो. का? कारण एक्झाम्पल जे दिलंय कुकिंग ऑफ फूड इन प्रेशर कुकर किंवा स्टीमिंग ऑफ राईस इन प्रेशर कुकर. प्रेशर कुकर मध्ये जर बघितलं आपण तर प्रेशर कुकर आपण झाकण लावतो वरती आणि झाकण लावून आतमध्ये आपण काय करतो? पर्टिक्युलर आपण बघतो की तांदूळ जे आपण राईस वगैरे घेतो आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो? किंवा अन्न शिजवतो आपण त्यामध्ये बघतो की ह्या प्रोसेसच्या वेळी आपण बघतो की त्याचं असणारं जे व्हॅल्यूम असणार आहे ते कॉन्स्ट असतं पण त्याचं असणं प्रेशर, त्याचं असणारं हीट असेल, त्याचबरोबर त्याचं असणारे टेम्परेचर असेल हे चेंज झाले आपल्याला पाहायला मिळतं. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज आयसोकोरिक प्रोसेस. प्रेशर कुकर इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ आयसोकोरिक प्रोसेस. सो देर आर 4 thermodynamic process. First one is isothermal, adiabatic, isobaric and आयसोकोरिक प्रोसेस. तर या 4 थर्मोडायनामिक प्रोसेस आज आपण आजच्या सेशन मध्ये आपण काय केले? डिस्कशन केले आहेत. आय होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ असेल तो आवडला असेल. तर जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर माझा जो चॅनल आहे त्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. ओके. सो थँक्यू व्हेरी मच गायज. हॅव अ नाईस डे.